श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी 26 जानेवारी म्हणजे जे काय आजचं करंट अफेअर आहे ते आपण या ठिकाणी पाहत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला 26 जानेवारीच्या आपल्या रिपब्लिक डेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक 1 पाहूया. 2024मध्ये कितवा प्रजासत्ताक दिवस आपण साजरा करीत आहोत? तर आज आपण या ठिकाणी 75वा प्रजासत्ताक दिन काय करत आहोत? साजरा करत आहोत. या ठिकाणी पहा, जे काही फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत ते कोण आहेत? इमॅन्युएल मॅक्रोन आहेत. आणि हे कोण आहेत? आपल्या भारताचे आजचे कोण आहेत? रिपब्लिक डेसाठी येणारे प्रमुख पाहुणे आहेत. 2024मधील हे प्रमुख पाहुणे आहेत. महत्त्वाचं आहे, तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे पहा, 2023बद्दल आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहूया. या ठिकाणी इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फातह अल सिसी हे इजिप्तचे राष्ट्रपती 2023मध्ये आलेले होते. तुमच्यासाठी आणखीन महत्त्वाचा पॉईंट आहे की 2021 व 22मध्ये कोणीही प्रमुख पाहुणे आलेले नाहीत. त्याचं कारण काय होतं? कोविड-19चं जे काही महामारी आलेली होती त्याच्यामुळं 2021 व 22मध्ये कोणतेही प्रमुख पाहुणे त्या ठिकाणी आलेले नव्हते. विद्यार्थी मित्र बघा, आता आणखी एक पॉईंट महत्त्वाचा काय आहे? या ठिकाणी 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो? त्याचं कारण काय आहे? याबद्दल आपण थोडक्यात एक हिस्ट्री या ठिकाणी पाहूया. पहा, या ठिकाणी प्रजासत्ताक दिन दरवर्षी 26 जानेवारी रोजी साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण देशात संविधान लागू करण्यात आलेलं आहे. संपूर्ण देशामध्ये 26 जानेवारीला काय केलेलं आहे? संविधान लागू करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे आपण काय करतो? प्रजासत्ताक दिन या दिवशी साजरा करतो. या ठिकाणी पहा पुढे, 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू होऊन भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आलेला आहे. त्यामुळेच या खास दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. त्याचप्रमाणे सन 1947मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची राज्यघटना लोकशाही बनवण्याच्या उद्देशाने तयार करण्याचे काम सुरू झालेले. 1947ला भारत स्वतंत्र झाला आणि त्यानंतर काय केलेले? घटनेचं जे काही भारताला आपल्या देशाची राज्यघटना लोकशाही बनवण्याच्या उद्देशाने तयार करण्याचं काम सुरू झालेलं होतं. म्हणजे राज्यघटना लिहिण्याचं काम सुरू झालेलं आहे. त्यावेळी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसात तयार झालेले भारताचे संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाच्या संविधान सभेने स्वीकारलेला आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे, यावरती प्रश्न तयार होतोय. त्यानंतर पुढच्या वर्षी 26 जानेवारी 1950 रोजी संपूर्ण देशात ही राज्यघटना लागू झाली. म्हणजे आपली राज्यघटना आपल्या देशाने कधी स्वीकारलेली होती? 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारलेली आहे. आणि लागू कधी केली? तर 26 जानेवारी 1950 रोजी. संविधानाच्या अंमलबजावणीसाठी ही तारीख निवडण्यामागं एक विशेष हेतू होता. म्हणजे 26 जानेवारीच का निवडली याचं कारण पहा पुढे. 26 जानेवारी 1930 रोजी काँग्रेसने इंग्रजांच्या गुलामगिरीविरुद्ध भारत पूर्णपणे स्वतंत्र घोषित केलेला होता. 26 जानेवारी निवडलेली आहे. अशा स्थितीत संपूर्ण स्वराज्य प्रस्तावाच्या अंमलबजावणीच्या या तारखेचे महत्त्व लक्षात घेऊन राज्यघटनेच्या अंमलबजावणीसाठी 26 जानेवारीची निवड करण्यात आली. 1950मध्ये या दिवशी संविधान लागू झाल्यानंतर देशाला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले आणि तेव्हापासून दरवर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. बऱ्याच जणांना 26 जानेवारीचं कारण जर माहीत नसेल तर हे कारण तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, कोणत्या कंपनीने IPLच्या टायटलची स्पॉन्सरशिप मिळवलेली आहे? टाटा. IPLची टायटल स्पॉन्सरशिप म्हणजेच काय? या ठिकाणी IPLच्या अगोदर म्हटलं जातं टाटा IPL, बरोबर. टाटा IPL, DFL IPL, बायजूस IPL असं जर म्हटलं जातं. म्हणजे IPLच्या नावाच्या अगोदर जे काही लावले जाईल, ज्या कंपनीचं नाव लावलं जाणार त्याला काय म्हटलं जातं? टायटल स्पॉन्सरशिप. म्हणजे या ठिकाणी आहे ती कोणती आहे? सध्याची टाटा IPL स्पॉन्सरशिप म्हटलं जातं. आता याबद्दल आपण काय करूया? थोडक्यात माहिती पाहूया. आता ही जी काही टाटाने जी काही IPL स्पॉन्सरशिप घेतलेली ही किती वर्षासाठी आहे? 5 वर्षांसाठी कालावधीसाठी घेतलेली आहे. 2024 ते 2028 पर्यंत ही काय आहे? स्पॉन्सरशिप घेतलेली आहे. त्यानंतर पुढील पॉईंट पहा, टाटा WPLची स्पॉन्सरशिप टाटाने सुद्धा घेतलेली आहे. या ठिकाणी WPL म्हणजेच काय? जे काही वुमेन्स प्रीमियर लीग आहे, म्हणजेच काय? जी काही महिलांची प्रीमियर लीग आहे, बरोबर. तर त्याच्यासाठी सुद्धा टाटाने स्पॉन्सरशिप घेतलेली आहे. या ठिकाणी 2023 ते 2027 पर्यंत ती स्पॉन्सरशिप असणार आहे.
मित्रांनो या ठिकाणी स्पॉन्सरशिपबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. जी काय स्पॉन्सरशिपचे फीज किती आहेत, आत्तापर्यंत झालेलं सर्व IPLसाठी कोणी कधी स्पॉन्सरशिप घेतलेली आणि त्याच्यासाठी फी किती दिली याबद्दल आपण काय करूया, एक डाटा पाहूया. DLF कंपनी आहे 2008 ते 2012 दरम्यान काय केलेले त्यांनी IPLची स्पॉन्सरशिप घेतलेली आहे. या ठिकाणी पहा जी काय IPL स्पॉन्सरशिप आहे, या ठिकाणी टाटा नाही, या ठिकाणी IPL स्पॉन्सरशिप आहे. या ठिकाणी पहा 2008 पासून काय झालं IPL सुरू झालेली आणि त्यावेळी काय झालं 2008 ते 12 मध्ये DLF कंपनीने IPLची स्पॉन्सरशिप घेतलेली होती आणि या ठिकाणी पहा त्यावेळी 40 करोड रुपये ॲन्युअल फी म्हणजे वार्षिक फी एका वर्षात 40 करोड रुपये त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यानंतर पेप्सी कंपनीने 2013 ते 2015च्या दरम्यान त्यांनी काय केलं स्पॉन्सरशिप घेतलेली आहे. त्यानंतर 79.2 करोड त्यांनी वार्षिक फी त्यांनी दिलेली म्हणजे एका वर्षाला 79.2 करोड दिलेले आहेत. यानंतर विवो कंपनीने काय केलं 2016-17च्या दरम्यान स्पॉन्सरशिप मिळवली, 100 करोड रुपये ॲन्युअली फी दिलेली आहे. त्यानंतर 2018-19मध्ये 440 करोड ॲन्युअली फी दिली. विद्यार्थी मित्र बघा ही जी विवो कंपनी आहे ही काय आहे एक चायना कंपनी आहे, चीन कंपनी आहे आणि त्यावेळी काय झालं 2018-19 नंतर सुद्धा विवो कंपनीची काय होती स्पॉन्सरशिप होती, परंतु त्यावेळी काय झालं ही चीनचा आपलं थोडंसं वाद चाललेलं होतं आणि त्यावेळी काय झालं त्याच्यामुळे ही 440 करोड रुपयाची जी स्पॉन्सरशिप होती ती सुद्धा भारताने काय केली त्यावेळी कॅन्सल केलेली होती आणि 2018-19 नंतर सुद्धा त्यांची स्पॉन्सरशिप होती, परंतु चीन वादामुळे काय केलं आपण ती 440 करोड रुपयाची स्पॉन्सरशिप त्यांची कॅन्सल केलेली आहे आणि पुन्हा डील पुढे करण्यात आलेली आहे. यानंतर ड्रीम 11ने काय केलं 2020मध्ये स्पॉन्सरशिप घेतली. आता जी काही विवो कंपनी होती जी चायनाची कंपनी होती ती किती देत होती आपल्याला 440 करोड रुपये देत होती, पण ड्रीम 11ने किती दिलं 2020मध्ये 222 करोडमध्येच ते काय केलं करार मान्य करण्यात आलेला होता आणि ही ॲन्युअल फी आहे वार्षिक फी आहे की विवो 2021मध्ये पुन्हा आपले चीन संबंध थोडेसे व्यवस्थित झाले, करण्यात आलेली ॲडजस्टमेंट झाली बऱ्याच गोष्टींची आणि 2021मध्ये विवो कंपनीने पुन्हा काय केलं करार केला, पुन्हा 440 करोड मान्य केले आणि ॲन्युअल म्हणजे वार्षिक फी किती दिली 440 करोड रुपये देण्यात आलेलं आहे. यानंतर काय केलं टाटा कंपनीने 2022-23मध्ये स्पॉन्सरशिप मिळवली, 335 करोड रुपये देण्यात आलेले. 2024-28मध्ये 500 करोड रुपये ॲन्युअल फी देण्यात आलेली. सर्वात मोठी आत्तापर्यंत जी डील ठरलेली आहे 500 करोड रुपयांची, म्हणजे टाटा कंपनी IPLला वार्षिक फी किती देणार 500 कोटी रुपये देणार आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. विद्यार्थी मित्र तुला व्हिडिओ योग्य वाटत असेल तर तुम्हाला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, चॅनल सबस्क्राईब जरूर करा. त्यातून PDF घ्यायची असेल तर जॉईन टेलिग्राम करा तुम्ही. जॉईन टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, हे पण लक्षात ठेवा तुम्ही. विद्यार्थी मित्र IPL 2008 पासून सुरू झालेले याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. आत्तापर्यंत 16 आवृत्ती पूर्ण झालेल्या आहेत. याचे विजेते कोण आहेत, मुंबई इंडियन्सने आत्तापर्यंत 5 विजय मिळवलेला आहे, चेन्नई सुपर किंग्सने 5 विजय मिळवलेले आहेत आणि कोलकाता नाईट रायडर्सने 2 मिळवलेले आहेत आणि इतरांनी 1-1 मिळवलेला आहे, हे लक्षात ठेवा. यानंतर 2024मध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांनी किती मुलांना सन्मानित केलेलं आहे, तर 19 मुलांना सन्मानित करण्यात आलेला आहे. 22 जानेवारी 2024ला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. विज्ञान भवन नवी दिल्ली या ठिकाणी हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. 10 मुली आणि 9 मुलांचा या पुरस्कारामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. या ठिकाणी पहा कोणत्या देशाने एकाच चार्जिंगमध्ये 50 वर्ष चालणारी बॅटरी तयार करण्याची घोषणा केलेली आहे. मग चीनच अशा गोष्टी करू शकतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे, चीननेच ही घोषणा केलेली आहे. आता ही बॅटरी कोणत्या प्रकारची असणार आहे, ही न्यूक्लिअर बॅटरी आहे आणि स्मार्टफोन तसंच ड्रोनमध्ये याचा वापर केला जाणार आहे. म्हणजे आतापर्यंत यापूर्वी अशा प्रकारची बॅटरी नाही का, यापूर्वी अशा प्रकारची बॅटरी आहे, तर ती बॅटरी कोठे आहे कशी वापरली जाते हे तुम्हाला सांगतो. परंतु स्मार्टफोन आणि ड्रोनमध्ये अशा प्रकारची आत्तापर्यंत बॅटरी तयार करण्यात आली नाही. परंतु स्मार्टफोन म्हणजे एकदा मोबाईल चार्जिंग केला तर तुम्हाला 50 वर्ष चार्जिंग करण्याची गरज नाही असा त्याचा अर्थ होतो. तर अशा प्रकारची बॅटरी काय करणार स्मार्टफोन आणि ड्रोनमध्ये वापरता येणार आहे. चीनची बेटाऑल टेक्नॉलॉजी ही बॅटरी तयार करणार आहे. ही म्हणजे कोणती कंपनी, हे सुद्धा कंपनी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. विद्यार्थी मित्र बघा ही जी अशा प्रकारची न्यूक्लिअर बॅटरी आहे जी जास्तीत जास्त 50 वर्ष चालू शकते, अशी बॅटरी आपण सध्या कुठं जे काही हार्टचे पेशंट्स असतात बरोबर, जे काही हृदयाचे पेशंट असतात ज्यांना हृदयाचा पेसमेकर बसवला जातो बरोबर, त्या पेसमेकरमध्ये काय केलं जातं, जे काही पेसमेकर बसवला जातो त्या पेसमेकरमध्ये अशा प्रकारची न्यूक्लिअर बॅटरी बसवली जाते आणि
ज्याच्यामध्ये हृदयाच्या ठोक्यांचा वगैरे ज्यांना प्रॉब्लेम असतो तर त्यांच्यामध्ये अशा प्रकारची बॅटरी बसवली जाते. साधारणपणे त्यांची चार्ज असतो म्हणजे 1 लाखो रुपयांपर्यंत ते बॅटरीची किंमत असते त्यावेळी, बरोबर. मग अशा हृदयाचं ऑपरेशन केलं जातं, हृदयामध्ये अशा प्रकारची बॅटरी बसवली जाते आणि लाईफ टाईम ते पेशंट चांगलं होत असतं, बरोबर. म्हणजे त्या पेशंटमध्ये हृदयाचे ठोके व्यवस्थित होण्यासाठी अशा प्रकारची बॅटरी बसवली जाते. म्हणजे यापूर्वी ऑलरेडी बॅटरी आहे, परंतु ही बॅटरी हृदयामध्ये बसवली जाते, परंतु स्मार्टफोन ड्रोनसाठी अवेलेबल होती का? नव्हती. मग ती बॅटरी आता स्मार्टफोन आणि ड्रोनसाठी आता तशा प्रकारची बॅटरी चीन तयार करत आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बॅटरीबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. 1 ग्रॅम बॅटरीमध्ये 3300 मेगावॅट आवर्स स्टोअर करण्याची क्षमता आहे. साधारणपणे याच तंत्रज्ञानाचा वापर स्पेस मेकरमध्ये केला जातो, ज्याचा वापर हृदयाचे ठोके नियंत्रित करण्यासाठी केला जातो. महत्त्वाचं पॉईंट आहे, याबद्दल तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. बघा, चीनबद्दल काही इम्पॉर्टन्स करंट अफेअर या ठिकाणी पाहूया. एका चार्जवर सुमारे 50 वर्षे टिकणारी अनोखी बॅटरी तयार करण्यात आलेली आहे. 9वा आशियाई हिवाळी खेळ 2025मध्ये आयोजित चीन करणार आहे. आइन्स्टाईन उपग्रह प्रक्षेपित चीनने केलेला आहे. डोंग जून संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती चीनने केलेली आहे. डोंग जून हे व्यक्ती आहेत, त्यांची काही संरक्षण मंत्री म्हणून चीनने नियुक्ती केलेली आहे. पृथ्वीवरील सर्वात खोल प्रयोगशाळा चीनने सुरू केलेली आहे. विद्यार्थी मित्र, या ठिकाणी सर्वात खोल प्रयोगशाळा चीनने सुरू केली काय कारण आहे याचं? आता हा प्रश्न आपण ऑलरेडी एक्सप्लेन केला आहे, पण थोडासा महत्त्वाचा आहे, त्याचं कारण आहे का? सपोज जास्त खोल प्रयोगशाळा मग केल्यामुळे काय होईल, त्या ठिकाणी मीडिया वगैरे कोणी त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. त्या ठिकाणी कोणतेही इतर व्यक्ती, प्रयोगशाळेचे जे काही शास्त्रज्ञ असतील त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणी पोहोचू शकत नाही. त्याच्यामुळे काय होणार, त्यांच्या जे काही महत्त्वाच्या पर्सनल गोष्टी आहेत प्रयोगशाळेच्या, किंवा नवीन संशोधन असेल किंवा नवीन काय त्यांनी तयार केलं असेल, तर त्याची माहिती कोणत्याही देशामध्ये इतर कोणत्याही जागतिक लेवलला प्रसारित होणार नाही. आणि त्याच्यामुळे काय होईल, त्यांच्यासाठी एक त्यांची सेफ्टी असेल ती, किंवा एखादी मोठी त्यांनी काही चुकीची घटना केली किंवा काहीच केलं तर त्यांना ते कधी एखादा व्हायरस तयार केला तर ते कधी कोणाला कळणार नाही, बरोबर. म्हणून सर्वात खोल प्रयोगशाळा बनवण्याचं कारण काय असेल तर हेच कारण आहे ते. यानंतर पहा, जगातील पहिले मिथेनवर चालणारे रॉकेट कोणी केलेले प्रक्षेपित, तर चीनने केलेलं आहे. आर्थिक जोखीमसाठी एक प्रांत एक धोरण ही योजना चीनने सुरू केलेली आहे. जगातील सर्वात वेगवान इंटरनेट कोणी सुरू केलेलं असेल तर ते चीनने सुरू केलेलं आहे. जगातील सर्वात मोठे घोस्ट पार्टिकल डिटेक्टर ट्रायडेंट कोणी बनवलेलं आहे, तर हे चीननेच बनवलेलं आहे. माशांची संख्या वाढवण्यासाठी कोणत्या राज्यात कृत्रिम खडकांचा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे, तर केरळ या राज्यामध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. आता ॲक्च्युअली कृत्रिम खडकांचा प्रकल्प म्हणजेच काय, या ठिकाणी बघा, माशांसाठी एक प्रकारचं घर बनवणं, निवासस्थान बनवणं. यामध्ये सपोज असं हे घर आहे, बरोबर. तर आता या ठिकाणी काय होणार, बरीच मासे काय करणार, या ठिकाणी एकत्र राहणार आणि त्याच्यामुळे त्यांची प्रजनन क्षमता वाढणार, त्यांचे माशांचं उत्पादन वाढणार भरपूर, आणि त्याच्यामुळे काय होणार, मत्स्य व्यवसायाला याच्यामुळे काय होणार आहे, चालना भेटणार आहे. त्याच्यामुळं मत्स्य व्यवसायाला चालना भेटण्याचा हा एक प्रकारचा उद्दिष्ट आहे या ठिकाणी, आणि त्याच्यामुळेच काय केलं, केरळ राज्यामध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. आता याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया पुढे. या ठिकाणी मग केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री कोण आहेत, पुरुषोत्तम रुपाला आहेत, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता हा जो काही प्रकल्प आहे, या प्रकल्पाला एकूण खर्च किती, 13.02 कोटी रुपये त्याला खर्च असणार आहे. त्यापैकी 60% केंद्र सरकार हा खर्च करणार आहे, 40% खर्च हा केरळ राज्य सरकार करणार आहे. कृत्रिम खडकांमध्ये प्रत्येक जागेसाठी 3 डिझाईनमध्ये 150 मॉडेल समाविष्ट आहेत. आता ते 3 डिझाईन कोणते आहेत, त्रिकोणी प्रकारचा आहे, फुलांच्या आकाराचा आहे, ट्यूबलर पद्धतीचं सुद्धा हे डिझाईन आहे. या ठिकाणी पहा, या मॉडेल्सबद्दल किंवा या प्रकल्पाबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. हे मॉडेल्स आहे ते GPS तंत्रज्ञान वापरून उपयोग केला जाणार आहे. 12 ते 15 मीटर खोलीवर समुद्र तळावर हे जमा केलं जाणार आहे. म्हणजे हे जो काही प्रकल्प आहे तो समुद्रामध्ये 12 ते 15 मीटर खोलीवरती ते काय करणार आहे, सोडणार आहे ते खडक. हे कृत्रिम खडक विविध माशांच्या प्रजातींसाठी निवासस्थान प्रदान करतील आणि सागरी जैवविविधतेला हातभार लावण्याचं काम करणार आहे. आत्ताच तुम्हाला हे पूर्णपणे एक्सप्लेन केलेलं. या ठिकाणी पहा, केरळ राज्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत ज्या एक्झामच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या आहेत. या ठिकाणी आपण पाहूया. माशांची संख्या वाढवण्यासाठी कृत्रिम खडकांचा प्रकल्प सुरू केला केरळ राज्याने. प्रतिजैविकांचा गैरवापर नियंत्रित करण्यासाठी ऑपरेशन अमृत सुरू केलेलं आहे. विद्यार्थी मित्र, हे जे काही एक्स्ट्रा पॉईंट घेतले जातात किंवा ही 2024मध्ये जे काही घडामोडी झालेल्या आहेत, ह्या डेली करंट अफेअरमध्ये ऑलरेडी आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन केले आहेत.
हे सर्व पॉईंट काय केले आहेत आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत, परंतु तुम्हाला दररोजच्या घडामोडी पाहणं त्यासाठी गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही दररोजच्या चालू घडामोडी पहा, त्याच्यामध्ये सर्व काही गोष्टी काय केल्यात आपण अगदी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. यानंतर पहा पुढील पॉईंट, लक्झरी जहाज क्लासिक इम्पेरियल सुरू करण्यात आलेले आहे. ग्लोबल रिस्पॉन्सिबल टुरिझम अवॉर्ड 2023ने केरळ या राज्याला सन्मानित करण्यात आलेला आहे. यानंतर पहा धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी बहुभाषिक मायक्रोसाईट ही केरळ राज्याने सुरू केलेलं आहे. यानंतर पहा सर्व जिल्ह्यांमध्ये हॉल मार्किंग केंद्र असणारे केरळ हे पहिले राज्य ठरलेलं आहे. पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI शाळा कोणी सुरू केलेली आहे, तर केरळने सुरू केलेलं आहे. ओणम सणासाठी मोफत किटची घोषणा केरळ या राज्याने सुरू केलेला आहे. केरळचे नाव बदलून केरळम करण्याचा प्रस्ताव हा मंजूर करण्यात आलेला आहे. नेहरू ट्रॉफी बोट शर्यतीची 69वी आवृत्ती केरळ राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. यानंतर पहा आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळ्याचे उद्घाटन कोणी केलेलं आहे, ममता बॅनर्जीने हे काय केलेलं आहे, उद्घाटन केलेलं आहे. 47वा आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळा आहे. आता या ठिकाणी पहा सेंट्रल पार्क बोई मेला प्रांगण कोलकाता पश्चिम बंगाल या ठिकाणी म्हणजेच या ठिकाणी काय केलेलं आहे, हे आयोजन करण्यात आलेलं होतं. हे आयोजित कधी 18 जानेवारी ते 31 जानेवारी 2024च्या दरम्यान हे करण्यात आलेलं आहे. या वेळचा थीम देश या मेळ्यासाठी काय असतो, थीम देश असतो. तर या वेळचा थीम देश कोणता आहे, तर युनायटेड किंगडम UK हा काय आहे, थीम देश आहे. आता पहा आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळा हा जगातील दुसरा सर्वात मोठा मेळा आहे. 26 ते 28 जानेवारी दरम्यान कोलकाता लिटरेचर फेस्टिवलचे आयोजनसुद्धा करण्यात आलेलं आहे. हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे. आता या ठिकाणी पहा 46वा पुस्तक मेळा, या ठिकाणी पुस्तक मेळा थीम देश कोण होता, स्पेन होता. आता मॅड्रिड पुस्तक मेळा 2025मध्ये आयोजित करण्यात येणार आहे आणि त्याच्यासाठी थीम देश कोणता आहे, तर भारत आहे. हा सुद्धा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. या ठिकाणी बघा पश्चिम बंगालबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. राजधानी कोणती आहे, कोलकाता आहे. मुख्यमंत्री कोण आहेत, ममता बॅनर्जी आहेत. राज्यपाल कोण आहेत, तर डॉक्टर CV आनंद बोस हे कोण आहेत, राज्यपाल आहेत. या ठिकाणी पहा कोणत्या राज्य सरकारने माय स्कूल माय प्राईड ही योजना सुरू केलेली आहे, तर हिमाचल प्रदेशने ही योजना सुरू केलेली आहे. आता ही योजना का सुरू केली, शैक्षणिक परिवर्तनासाठी ही योजना सुरू केलेली आहे. सरकारी शाळांमधील शिक्षणात बदल घडवून आणणे हा काय आहे, याचा मुख्य उद्दिष्ट आहे. त्याचप्रमाणे पहा पुढे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अनुषंगाने हिमाचल प्रदेशने अपना विद्यालय कार्यक्रम सुरू केलेला होता. याच कार्यक्रमाचा माय स्कूल माय प्राईड हा काय आहे, एक भाग आहे. या ठिकाणी पहा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच काय, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असा त्याचा अर्थ होतो. हे म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजेच काय, NEP हे 2020मध्ये तिसरी आवृत्ती आहे याची, किंवा तिसरं हे शैक्षणिक धोरण आहे. जे काही दुसरं धोरण होतं ते कधी होतं, 1980मध्ये सेकंड त्याचं धोरण होतं किंवा दुसरं धोरण होतं. आता NEP लागू करणारं पहिलं राज्य कोण आहे, कर्नाटक हे प्रथम राज्य आहे. हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. NEP लागू करणारं हे पहिलं राज्य कोणतं आहे, तर मध्य प्रदेश आहे. पहिलं राज्य कोणतं आहे, कर्नाटक आहे. आणि दुसरं राज्य कोणतं आहे, या ठिकाणी सेकंड आहे ते कोणतं आहे, मध्य प्रदेश आहे. आता पुढे हिमाचल प्रदेश राज्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. राजधानी कोणती आहे, धर्मशाला आणि शिमला आहे. मुख्यमंत्री कोण आहेत, सुखविंदर सिंह सुखू आहेत. राज्यपाल कोण आहेत, शिव प्रताप शुक्ला आहेत. यानंतर पहा प्रश्न क्रमांक 8 हा शेवटचा प्रश्न आहे. जात आधारित जनगणना करणारे भारतातील दुसरे राज्य कोणते ठरलेले आहे, तर हे दुसरे राज्य आंध्र प्रदेश राज्य आहे. आता या ठिकाणी पहा ही जनगणना डॉक्टर VR आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाचा पुतळा म्हणजे स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 125 फूट उंच पुतळ्याच्या अनावरणाने त्याची सुरुवात झालेली आहे. आता जातनिहाय जी जनगणना केली जाते ही कोणत्या राज्याने सुरुवात केलेली, प्रथम राज्य आहे ते बिहार राज्य आहे. आणि द्वितीय राज्य कोणतं आहे, दुसरे राज्य कोणते आहे, तर आंध्र प्रदेश हे द्वितीय राज्य आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा आजचं करंट अफेअर आपलं या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करा. तुम्ही शेअर करणं महत्त्वाचं आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी जेवढे आम्हाला भेटतील ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचप्रमाणे सबस्क्राईब चॅनल करायचं आहे तुम्हाला. त्याचप्रमाणे तुम्हाला PDF जर घ्यायची असेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे आहे. टेलिग्रामची लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तुम्ही सर्वांनी टेलिग्राम चॅनल तुम्ही काय करा, सर्वांनी जॉईन करून घ्यायचं आहे.